हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। कृष्ण परमात्मा अर्जुनाक राजविद्या राजगुह्य योगांतो आपल्याला सामान्य ज्ञान विशेष ज्ञान पुरवतो सांगतारस तशी परमात्मा सकल कर्म आम्ही करताना त्या परमात्माक अर्पित म्हणून सांगून कोरका परमात्मा दीनानातीले मळरी अर्पण करनातील कसले कर्माक कंचे फल ना आणि पुण्यफल अपेक्षा कोरनो सर्व स्वर्गादी लोक कामनेन कोरचित असेल सर्व कर्माक फल पुण्य लोक मेळ्ळ्यारी थंय दुखून पुनरावृत्ती आसामका जाल्यार कोण परमात्माले लोकांच्या अपेक्षा करता परमात्मा जाय म्हूण अपेक्षा करता तांकां वापस हांगे वचना हे पुरे सांगता परमात्मा आनी सांगता कसं नाही म्हणून म्हळ्यार मनुष्य नाना देवतेंकय उपासन करता ताजन कसं जाता म्हणून सांगता देवव्रता यांती देवान म्हळ्यार देवते खातीर कोण यज्ञ यागादी करून तृप्ती करूं पळयता तांकां ते देवते लोक मेळटा। पितृव्रता पित्रा खातीर कोण सकडी पितृ देवतेंक आराधन कोण करता तांकां पितृलोक मेळटा। भूतेज्या भूतानी यांती म्हळ्यार क्षुद्र शक्तीला आराधन करतले जेन्ना क्षुद्र त्या देवतेंगे लोक मेळटा। कोण मध्याजिनो अपि माम कोण मिगेल खातीर म्हूण सांगून कोण यज्ञ यागादी करून परमात्मा खातीर आराधन करता पळय तांकां परमात्मा मेळटा म्हूण सांगून तितली सकट म्हणाल तो तशी देवाक ते देवते सर्वश्रेष्ठ म्हूण लेखून म्हळ्यार गणपती रुद्र मागीर दुर्गे इत्यादी तांणी सर्वश्रेष्ठ तांणी सर्वोत्तम म्हूण लेखल्यार पुनरावृत्ती आसची आसा तांगे लोक वचका जाता मरणानंतर पितरांगेल आराधना इतशी श्राद्ध तर्पण आदी करून पितृजनांक संतप्त केल्यार पितृलोका वचून पावताची म्हूण म्हणलें। मागीर भूतेज्या म्हूण म्हणलें भूत म्हूण म्हळ्यार कसं न्ही क्षुद्र शक्ती तामस दैव ते आराधन करतले मस्त लोक आसाची हें जगत यारी कोण ते क्षुद्र शक्तीला आराधन करता तांणी पुरे मरणानंतर ते क्षुद्र शक्तीचे लोकांक वचून पावताची कोण मेगेल आराधक असकी तांणी म्हाका पावताची म्हूण सांगून परमात्मान म्हणलें। हे आमी खंयच्या दिसा पळयलें आनी तांकां कसले अर्थ जाता म्हूण म्हळ्यार तिनी प्रकृतीक समजावन 3 नमूने जन आसताची सात्वीक राजसीक तामसीक बैबे सात्वीक जन केदनाय देवतेंक आराधन करताची देवतेंक अन्य देवते इंद्र रुद्र ब्रह्मो गणपती दुर्गे इत्यादी कसले येता तशी तसल देवतेंगेले आराधक जाताची जावन ते देवतेंगेले म्हळ्यार भक्त जाताची आनी ते देवतेंगेले लोक मात्र न्ही पावताची न्ही नशी कोण ते देवतेंगेले अंतर्यामी जावन परमात्मा आस म्हूण लेखून ते देवतेंगेले एक पूजा अर्चना आराधना सकड करतकी त्या देवतेंगेले अंतर्यामी जावन आपण अस म्हूण लेखून केल्यार तांकां ऊर्ध्व लोक मेळटा। स्वह महा जन तप सत्य असल पुरे ऊर्ध्व लोक तांकां मेळटा जाल्यार ते ऊर्ध्व लोकय शाश्वत न्ही दिकून वापस तांणी मनुष्य जावन जन्मा येवच्या पुरोची भुलोकांत तशीच राजस जनान चड जावन पितरांगेले आराधन करचें कोण पितृ देवतेंगेले आराधक जावन आसाची तांणी पितृलोका वचून पावताची त्या जन राजस म्हूण लेखूं येता। आनी वरली कोण तामस जनान केदनाय देवतेंकी आराधन करना तांणी पितृदेवांकय आराधन करनाची
त्यांनी कोणा आराधन करचे म्हळ्यार क्षुद्र शक्तींगेले आराधन करचे. तशी त्या क्षुद्र शक्तींगेले आराधक कोण आसाची तामसी जन त्यांनी क्षुद्र शक्तीची लोकां पावताची. आनी कोण मरले परमात्मो तो सांगता मेगेल आराधक जन त्यांनी निर्गुणी जन म्हळ्यार सात्विक राजसीक तामसीक न्हय ताका कमी कून निर्गुण म्हणटाचे. तसल जन कोण निर्गुण म्हळ्यार फलापेक्षा अपेक्षा करचे प्रकृतीचे गुण ते फलापेक्षा अपेक्षा ना म्हळ्यार प्रकृती गुणां कमी करून गेलींचे त्यांनी म्हूण तांकां निर्गुण म्हणटाचे. कोण ते फलापेक्षेची अपेक्षा ना अशी परमात्माली आराधन करता तांकां अपरोक्ष ज्ञान मेळटा. अपरोक्ष ज्ञानीक परमात्मो मेळटा तांकां मोक्षय मेळटा म्हूण सांगून म्हणलें. तेच्यावन नव्हे फुडले अध्यायांत आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तीनोर्जुन म्हणलें. म्हळ्यार आ ब्रह्म भुवना लोका ते ब्रह्म लोक दुखून बरलेले पुरे लोकांत कोण कोण वतकी तांकां पुनरावर्तन आसा म्हळ्यार वापस भुंयचेर तांणी जन्म घेवन येवका. दुख्ख दुगूड संकट कश्ट सगळे अनुभव कोरका जाल्यार परमात्मा लोक कशी तो शाश्वत म्हळ्यार थंय चमकल जना हांगा हे भव म्हळ्यार हे संवसाराचे तापत्रय कसले आसना. ताजे खातीर पुरंदरदासान एक कीर्तन सांगलें कसलें म्हळ्यार हरिदासर संग ದೊರಕಿತು ಎನಗಿಂದು ವರಗುರ ಉಪದೇಶ ನೆರವಾಯಿತು ಮುಣು ಮಾಯದ ಸಂಸಾರ ಹಂಬಲ ಬಿಟ್ಟಿತು ತೋಯಜಾಕ್ಷನ ಪ್ರಸಾದ ದೊರಕಿತು म्हणून कसं की असते पद्य ತಂತು भितर पुरंदरदास सांगताची ಹಲವು ದೇವರೆಂಬ ಹಂಬಲ ಬಿಟ್ಟಿತು ಜಲಜರಾಭನ ನಾಮ जिव्वेगे ಒದಗಿತು तो देव यो देव अनेक देव म्हूण सांगून समची ज्ञान तरी हे पुरे अन्य देवतेंगेले आराधन पुरय सोण वचून हलವು ದೇವರೆಂಬ ಹಂಬಲ ಬಿಟ್ಟಿತು ತೋಯಜಾಕ್ಷನ नाम जिव्वेगे ಒದಗಿತು म्हणून म्हळ्यार पुरय देवांगेले हंबल सोणू आम्ही एक परमात्माल मात्र एक आमकां आराधन करूं येता. कोण परमात्माल आराधन करता की तांकां शाश्वत जीवनशील मोक्ष म्हणून म्हणलेले लोक मेळटा म्हूण तेची हांव एक व्याख्यान करतलें. प्रवचनकारान सांगिल्लें आयकलेली त्या आम्ही आज ते पद्य म्हणटना सम म्हणाची म्हूण हरिदासर संग ದೊರಕಿತು ಎನಗಿಂದು ವರಗುರು ಉಪದೇಶ ನೆರವಾಯಿತು म्हूण म्हळ्यार सत्संग मेळका. हरिदासर म्हळ्यार कोण देवाले भक्त तांगेले संग मेळ्ळ्यार कसं जाता आमकां वर गुरू उपदेश नेरवायतो तांणी गुरू रुपार आमकां देवाल विशयी सांगताची. देवाले वचुका जाल्यार देवाल विशय आमकां कळका. देवाल विशय कळका जाल्यार आमकां हरिदासर संग जावका. इतले अर्थ करून घेतल्या पुरो जाल्यार आज आमी ती भजन म्हणटना तप्पू म्हणची काय कशी हरिदासर संग म्हणची काय हरिदासर संग तशें जावन खंयची ज्ञानय आमकां हरिदासर म्हळ्यार कन्नडान सर म्हळ्यार गळ्या घालचे एक आभरण चैन म्हणलें हरिद म्हळ्यार कुडकी जालेले म्हूण तशी म्हणटनाच आमी कुडक्याचें आलोचन करची दुखून आमकां परिपूर्ण ज्ञान म्हळ्यार केन्नाय मेळना. कुडको ज्ञान मेळचें म्हणून तांणी अशी एक तमाशा खातीर हास्या खातीर त्या काणी सांगतना सांगिल्लें केन्नाय असल पद्य आमी मस्त सकट तप्पू म्हणटाची यादव नी बा यदुकुल नंदन माधव मधुसूदन बारो म्हणस तशी त्या भक्तीर म्हणटना काय राग तांडून म्हणटना आमी म्हणचे काय कसलें यादवनी बा यदुकुल नंदन माधव मधुसू म्हूण राबोच काय ते मागीर दन बारो म्हणचे म्हळ्यार कितले आमी मनशां कितले मग्न जाता म्हळ्यार आमी म्हणटना ते सगळेची पद्याचे एक अर्थ अपभ्रंश करताचे म्हूण आमकां कळना म्हणून तशीची ओडी बारय्या वैकुंठपतीये म्हणस ते नोडुवे मनदणीये म्हणून सांगून एक पद्य आसा तवय तशी म्हणटना ओडी बारय्या वैकुंठपतीये म्हणून म्हणचें म्हणून म्हळ्यार बद पळोवचें गेल्यार आमकां भजन म्हणटना ताका छंद अर्थ आसा ते पळय गुंतना अशी आमी कसं की म्हूण वताची रागू मात्र पळयताची आमी ताजी निजावन अर्थ कसो म्हण पळयनाची त्या
एक आम्ही पुरंदरदासाल पद्य पुरे अर्थ करून घेतल्यार सर्व उपनिषत् सार तांतू अस तशें पुरंदर उपनिषत् म्हणजे दासाल पद्याक कनकदासाला पुरे कीर्तनेक कनक उपनिषत् म्हणजे त्या पुरे ऐकल म्हण जाल्यार आमी वपास उपनिषत् वेद पुरे कसले शिक्का म्हणना आमकां ते परे शिकू कश्ट न्हय हें देवाल भजन कसं असं दासान सांगिली ती समर्थ करून घेतल्यार ही सर्व उपनिषत् सार तांतू अस म्हूण म्हणटाचे ते पळय नी मायेयोळगो निन्नळू मायेयो म्हूण सांगून म्हणला न्हय कनकदासान कितले चंद पळय परमात्मो सर्व ब्रह्मांडाचे अंतर्बाह्य पुरयंत व्याप्त जावन आसा म्हूण आमी म्हणटा पळय तेच वाक्य तेंच एक अर्थ हें भजनेंत मेळटा आमकां नी मायेयोळगो तूं प्रकृतीचे अधीन की प्रकृती तुगेल भितरी म्हणून तूं प्रकृती भितर आस की म्हळ्यार ब्रह्मांडांत व्याप्त जावन आस की प्रकृती तुगेल भितर आसता म्हळ्यार सर्व सृश्टी परमात्मा अंगान तूं म्हणटा पळय इतले चंद विचार त्या भजनेंत आमकां मेळटा जे तेची ते पुरसती जावका भजन म्हणटना आलोचना करून म्हणून का अर्थ करून घेवन म्हणल्यार ताका एक भाव भरता त्या भजनेंतून आनातल्या बरी भजन जाता ती तशी असो हांगा सांगलें कृष्णाक आराधन कोण करताची तांकां मोक्ष लोक मेळटा मोक्ष लोक म्हळ्यार कसो न्हय ते कश्ट ना ते दुख्ख ना सगळी बैल आतां आमकां कृष्णान सांगिल्लें पुरे मना गेलें मोक्ष म्हणल्यार थंय कश्ट ना दुख्ख ना वपास हें दुख्ख सागर जावन आशिल्लें हांगा मर्त्य लोकांत वपास जन्म घेवन येवका सगळी कळ्ळें येवका म्हणना सगळी कळ्ळें आमकां जाल्यार परमात्माला आराधन तितलें सुलभ होय वरलेले देवतेंगेलें आराधन सुलभ परमात्माला आराधन सुलभ होय म्हळ्यार आमकां हांगा खंयचे कसो डावट येता म्हळ्यार एक बँकान तूं एक एटेंडराक थोडे कसो कितें दिल्यार तो संतोष पावता जाल्यार मोड मॅनेजराक की DGMाक की सकड मेळू वतना तसले जेन्ना मेळू आमकां कितले कश्ट तसले जेन्ना जाल्यार आमी जेमकले तांणी आमकां एटेंड करतिवे आमकां जाय आशिल्ले विशय सांगतिवे असल मस्त भीती मनांत आसता पळय तशीच ह्या अज्ञान भरलेले देखून आमी हांगा तेंच आलोचना करचें असले देवतेंक पुरे वल्साचे सुलभ परमात्मा वल्साच्या कितले कश्ट की म्हणून आमकां दिसचें ना हांगा कृष्ण सांगता ना मिगेल आराधन सुलभ म्हूण म्हणटा पळय आतां कशी म्हळ्यार एक घरांत तूं कोणें वारडिके सांगू येता म्हणलें क्या त्या घरा मालगड ते भायर बैसून आसता तागेलें वचून इन्विटेशन दिवन तागेले पांय धरून तुमी येवका आमगेले वारडीक अमके दिसू म्हणटना तो कसो म्हणटा सामान्य जावन कसो सांगता म्हळ्यार पळय म्हाका येवचें जायच ना जाल्यार हांव आमगेले घरकडची जनां भेटयता म्हणून तशी आमगेले मनांत तूं एक संशय येता सम देवा आपोवचें तितलें सुलभ आसवे जेवा आमी आपयले कडले देव तशी येतवे पळय व्हडोड जनांक घरा आपोवच्या कितले बित्ताचे आमी तांणी आयल्यार तांगेले आतिथ्यांत कसले चडून जाल्यार तांणी कोप्पनाच वे आमगेलें घर तांकां बसयत आसले पळय आमगे ती मॅच ना समय एक वेवस्था ना तसले कडेन तितूंत व्हड्ड जनां आपोवचे कसल्याक म्हणून पापाचे जन व्हड्डांगेले सुद्दीक वचनाच पळय तशी हांगा देवाल विशयांत असल संशय येवचो परमात्मा सर्वोत्तम म्हणटाची सर्वज्ञ म्हणटाची जाल्यार ताका आमी अर्चन करचें आराधन करचें पळय सुलभ वे मस्त कश्ट आसतले म्हळ्यार एक संशय प्रयोजना येता ना म्हणना जाल्यार पळया हांगा परमात्मो सांगता कसो कसो ना बा हांव कोणाकयची म्हाका वल्साच्या जाता जायना म्हणना इत्याक तेंच म्हणजे परमात्माला 4 गुण म्हणून तो 60 गुण्य परिपूर्ण म्हूण म्हणटा पळय त्या गुणा निमती तो सर्व देवतेंकय श्रेश्ठ म्हणून घेतिल्लो न्हय की तागेल्याक लक्ष्मी आस संपत आस म्हणून ना त्या ह्या लोकांत मात्र दुड्डिದ್ದವನು ದೊಡ್ಡಪ್ಪ ದುಡ್ಡು आशिल्ल्याक मस्त मन्नणी दिवची ह्या लोकांत मात्र देवती तशी न्ही तागेल्या कितले आसल्यार परमात्माले ताजे पशी चड वरलेले देवतेंक पशी 4 गुण ताका आस तशें पळया 4 गुणां विशय येतना राजसूय याग जाल्यार उडगास येता ते राजसूय यागा वेळार कृष्ण परमात्मा ते एक ಪುರಂದರದಾಸರ ಭಜನಸ್ ಪಳೆಯ ಕಟಿಯಲ್ಲಿ ಕರವಿಟ್ಟನು ಪಂಡರೀರಾಯ म्हणून सांगून राजसूय यागದಲ್ಲಿ राजेश्वरीलो म्हणून ताका अग्रपूजे इथे दिल्लेले म्हणून त्या पद्यांतच तंतू सांगता पळय राजसूय यागा वेळार आयिल्ले ब्राह्मणांक पुरे सत्कार करचे तांगेले पांय धुवचे तांकां हाता उदक दिवचे तांकां वाडचे तांगेले जेवण केलें पन्न काडचें हे पुरे ताणें करून ब्राह्मण म्हळ्यार म्हाका प्रितीचे म्हूण सांगून
कृष्णान दाखयला पळय कितली सिंपल हांव देव जेव्हा हांव कृष्ण हांव कसलें तें काम करता त्या पळय करनी ताणें तेंची महाभारत युद्धा वेळारी तो कसं करता पळय अर्जुनाले सारथी जाला न्हय सारथीन करचें सर्व काम करता तो ते घोड्यांक ते युद्ध शिबिरां युद्धा रणांगणा दुखून शिबिरांत ते घोडे घेवन ते गाडी घेवन येताना अर्जुनान देवन चमकल नंतर त्या घोड्याचे बांदिल्ले दोर काडून त्या घोड्यांक पिवच्या उदक दिवन तण घालून ताका आंग परसून ताका खंयचे शस्त्र अस्त्र लागून घाय जाला जाल्यार ताका मुला मनी लावचें सर्व काम त्या कृष्णान केलेलें खंय तशें आमकां कळटा कृष्ण के दोहोड देव जेव कितली सिंपल म्हणून तशी कृष्ण त्या पळय करून दाखयता दुड्डू आनी एक दुसरें कसं असल्यार एक सरळता एक आसूचें म्हूण म्हळ्यार श्रेश्ठ व्यक्तीन तूं मात्र म्हूण सांगून ताजे खातीर कृष्ण सांगता ना म्हाका आराधन करची भारी सुलभ कशी पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामी प्रयतात्मनः म्हणटा म्हळ्यार अर्जुना मेगेल आराधनेक मस्त संपत्तू जावकावे मस्त धन जावकावे अयो मस्त चंदायर कोरका नवे मस्त आडंबर कोरका नवे त्या लेक्का म्हणून ना मेगेल आराधनेक असल कसले जावका म्हणून ना जाल्यार आशिल जन कोरोची तांतू कंजूस कोरका म्हण तेवाय सांगीत कळ्ळें आशिल जन मस्त आडंबर करची जाय जाल्यार रितीरी देवा मस्त सकडी षोडश उपचार करून जाय जाल्यार सकडी रितीरी पूजा करची तांणी ना देवाक पत्र पुष्प फल तोय दिल्यार जाल्यार म्हूण सांगून तांणी तशी कोरका म्हूण ना जाल्यार कोणाले बदकाय ना तांणी केवल पत्र पुष्प फल तोय दिवका दिल्यार म्हाका पावता जाल्यार कशी तेंची सांगतो भक्त्या प्रयच्छति भक्तीन दिवका तशें न्हू तागेले हे श्लोकाचे अर्थ कसले म्हळ्यार परमात्माला आराधनेक धन संपत्तू आडंबर कसले जावका म्हूण ना जाल्यार कांय नातील जनय ताका आराधन करीत खंय आसोची खंयचे स्थितीत आसोची कितले दुर्बळ जावची खंय रान्ना आसोची खंय आसोची तांणी परमात्माला आराधन कोरीत सुलभ रितीरी कोरीत रान्ना आशिल्ले जना अयो आमी रान्ना आसची आज अमकी व्रत आज हें पळय पुजा करता आशिल्लें कशी करचें कसलें ना हांगा म्हळ्यार थंय रान्ना कसं मेळटा त्या मस्तान परमात्माला पूजा करीत भक्तीन ताका अर्पण केल्यार जालें तशी पत्र पुष्प फल तोय खंयचेय जेव परमात्माक भक्तीन अर्पण केल्लें म्हूण जाल्यार ते परमात्मा घेता पत्र पुष्प फल तोय दिल्यार जाल्लें म्हूण सांगून आनी त्या कसं की नाक्क आशिल्लें पळय पत्र पत्र दिल्यार जाल्लें म्हूण सांगून खंयचें पत्र म्हूण आलोचन कोरका देवादेवीचें पत्र म्हणून आसची तें सोड खंयचें की एक कसलें ना आमगेलें कसलें ना बिंबला पान आसा तें दिवया म्हूण म्हळ्यार तशी न्ही देवाक खंयचें पत्र दिवका त्याची पत्र भक्तीन दिवका म्हूण सांगून तशीची खंयचें निषिद्ध पत्र जेव कलुशीत जावन आशिल्ले वस्तू त्या पळय अर्पण करूं ना पत्र जेव पुष्प जेव फल जेव कोण म्हाका भक्त्या प्रयच्छति यो मे भक्त्या प्रयच्छति ताजे अर्थ कसो जाल्ले हांगा कसल वस्तू तांणी दिताची म्हूण म्हळ्यार मुख्य न्ही कशी दिताची म्हूण कशी दिताची म्हळ्यार ताजी मागशी तांगेली कितली भक्ती आसता कितली निर्व्याज्य प्रेम आसता तें मुख्य देवाक म्हळ्यार आतां आमकां हांगा कसलें काम म्हूण म्हळ्यार आमी देवाक आमकां नाका आशिल्लें व्हरून देवा दिलें वॉटरसे देवान कसो दिल्यार घेता म्हूण म्हणला न्हय भक्तीन दिल्यार जाल्लें म्हणला न्हय तशें आमकां नाका आशिल्लें देवा हांव तुका भक्तीन दितर आसा म्हूण सांगून दिवची न्ही प्रिती म्हळ्यार कसो न्ही आमकां जाय आशिल्ली वस्तू कान दिवची प्रिती आतां दान म्हूण म्हणटना आमी नाका आशिल्लें घरा मुल्ल्या कसो आसा पुरे काण दिता पण आमकां नाका आशिल्ली वस्तू त्या दान म्हणून घेना खंयचे आमकां मस्त जावका आशिल्ली वस्तू आस ते दिवची एक व्हड दान तशीच केन्नाय कशी म्हळ्यार देवाक कसल दिता नाय आमकां नाका हें देवा दिवया एक पण तें चमकल न्हू तेकडे घरा दुखून भायर म्हूण दान दिवचें न्ही आमकां कसो जावका आमकां खंयची प्रिती तें न्ही मे आमी पळय आमगेले खातीर म्हणून कसल घेताची ताजे पशी श्रेश्ठ जावन कसो आसा त्या परमात्मा दिवका
एक रितीर सांगचें जाल्यार पळया, आमकां मस्त प्रितीशील जनाक आमी एक कसले वारडीक मुंजी कसले जाल्यार तांकां उडगीर दिवच्याक वतना आमी तांकां लायक क्वॉलिटीचे ते अंगडीचेला सांगता पळय, कितले मोल जाल्यार व्हडणे चांग चंद असो युनीक असोचे कसले कांडी म्हूण म्हणटा पळय, तशी कितले दुड्ड आसल्यार तांकां उडगीर दिताच आमी. तेंची विंगड जेन्ना जाल्यार आमकां कोणकी दिल्लेले नाक आशिल्लें घरांत मस्त पळय, घरांत एक घरा बक्कलच्यो मुंजीच्यो वान्यांच्यो एक राश उडगीर येता पुराय आमी ते यूज करता वेन्ना ते कितले वॉच येवचे म्हणना कसो कडेन येता म्हणना तशी ते रिपॅक करून आमी उडगीर करताची. तशी जाल्यार देवा तशी करूनच मस्त प्रितीन मस्त भक्तीन आमकां कसो जाय ते दिवका. हें उडगीर म्हणटा एक उडगास येता कोणाल की घर कडेन कसं की फंक्शन जालें की बर्थडे की कसं की पॅक मस्त सकडी उडगीर चंद बण्णा कागदांत घालून दितात न्हय. रात्री बैसून त्या सोडवान पळयतना 2 वर्सां फुडें तांणी कोणाकी एक दिल्लेलें वॉच वापस घेवन तांकां येयला म्हळ्यार कळ्ळें हांकां कोणाकी दिल्लें आनी ते रिपॅक करून आनी एक कोणाकी दिल्लें ते कोणाकय नाका तें वॉच म्हळ्यार वॉल क्लॉक म्हणटा पळय ते तांणी वापस तांणी खंयची रिपॅक करून कोणा दिली की कोणाकी दिवन कडेर म्हणटा वापस हांगेले हाता आयले. आजी उडगीर दिवची अवस्था म्हळ्यार ती प्रिती कोणाल वैरस आमकां कोण आमकां मस्त जेवक जेलेले आसा तांकां आमी एक पळय युनीक जावन आशिल्लें चांग कशें की मोल्लाचे चंद सुचे ते पळय दिताचे आमी ते प्रिती. तशीची आनी एक आसा देवा दितना तशीची आमकां श्रेश्ठ कसो आसा पळय त्या कारण आमी देवा दिवका म्हण आसा. जाल्यार आमचे गेलेल्यान तूं एक उत्तर आसा कसो न्हय म्हळ्यार पिकल केळें आमकां हरवी केळें देवाक म्हूण म्हणटाची. म्हळ्यार एक केळ्यां घडय हाडलें म्हूण लेख्या देवाल पूज ते दुसू आसा म्हूण जाल्यार ते पिकल केळें पंदाच पण पिकला न्हू गो तो कोण आज खावचे दवरी तर ताजी वयच पळय ते अर्द कस काय ते देवा दवरी कशी देवाल निवेद जेवन फाय जेव पर खाल्ल्यासय म्हूण सांगून. आतां भक्तीशील जाल्यार भाव आशिल जाल्यार श्रद्धेशील जाल्यार आमी ते कस काय केळें खाता वे ना न्हय. म्हणटना आमी परमात्मा दिता न्ही ते ताका कसो जाल्यार दिल्यार जाल्यार तो देव ताका कसले उणेस म्हूण लेखचे आमी खायना नातिल्ले वस्तू ताका दिवचे ना. आमी कसा खाताची ताजी पशी श्रेश्ठ सुची ताका दिवका शिवाय नाक मळल काण दिवचे नज ताजे खातीर परमात्मान म्हणजे तद अहम भक्त्युपहृतम अश्नामी कोण म्हाका भक्तीन दितकी त्या खंडीत जेवण हांव स्विकार करता म्हूण. म्हळ्यार परमात्माक पूज करच्याक जेव ताका संतोश करच्याक ताका प्रसन्न करच्याक व्हड यज्ञ याग करका म्हूण ना. जेवो व्हड विशेष द्रव्य न्ही दवरून व्हडली पूजा न्ही करका म्हूण ना. परमात्माल वयर एक सुदृढ जावन आसूचें प्रीती भक्ती स्नेह तेंच पुरो इत्याक म्हळ्यार परमात्मा सांगता सुलभद बकुतिगी सुलभदी ओलियुवे म्हणून. म्हळ्यार भक्ती क मेळची के परमात्मान तशें हांव कोण ते भक्तीन पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तद अहम प्रयतात्मनः भक्त्या उपहृतम अश्नामी. हांव ते कोण सतत यत्न करून म्हाका संतोष करका म्हूण पळयता तांगेले तांणी दिल्लेले पत्र पुष्प फल उदक कसो जाल्यार हांव प्रितीन दिल्यार घेता. ताजे खातीर पुरंदरदासान सांगिल्लें वंदुदळ श्री तुळसी बिंदू गंगोदक ಇಂದಿರಾರಮಣೆಗೆ ಅರ್ಪಿತ ಎನ್ನಲು ಒಂದೇ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸಿಂಧು ಶಯನನು ತಾನು म्हळ्यार एक दळ तुळसकै आनी बिंदू गंगोदक एक थेंबो गंगेचें उदक देवा तुका अर्पण करता म्हूण सांगून कोण दिता तांगेले तांकांच न्हय हांव वंदे मनसिनली हांव तांकां केन्नाय तांणी अनन्यास चिंतयंतो न्हय तशी हांव तांकां केन्नाय रक्षण करता म्हणटा ते पुरंदरदासाल कीर्तन ही. हूव तरुवರ ಮನೆಗೆ ಹುಲ್ಲ ತರುವ आमी एक पाकली फूल दिल्यार पुरो तो आमकां कसल्याकय उणी करनाका. हुल्ल तरुवा म्हळ्यार आमकां खावच्या जेवच्या उणी करना म्हूण. असल कितली भक्त सचगोत पुराण इतिहास पुरेवाजितान कळटा. आतां पत्रम म्हळ्यार सुरवेक हांव म्हणला खंयची की पाल्लो दिवची न्ही बिंबला पाल्लो आसा आजी बिंबला पाल्लो दवरया म्हूण म्हळ्यार ना देवा खंयचें पत्र श्रेश्ठ तें पत्र
भक्तीन दिवका म्हणून तुळशी बिल्व दिब्रांकुरू या पळय देवा प्रितीचे म्हणटाच पळय. आतां तुळशी दिल्यार जाल्ले देवाक म्हूण सांगून किडी गेली कट्ट जल्लेली दळ दिवका म्हण असं देवाक दळ नान अशी एक पाल्लो मोठेसे तुळस सांगला ना म्हूण सांगून बाविली कुशिली तसल पळय तुळशी देवा दिवच्या ना. तुळशी चंदी दोन्ही दळ सुचीची पुट सुची कीड खायना नातील तसल तुळस आम्ही देवाक अर्पण कोरका. आनी तुळस काडटना कितले की नियम आसा नवें गोतच न्हू त्या पुराय जनाक. नाव न्हू ची तुळशी झाड आपडका नांगटान तुळशी निकळाच्या नज निशीत दिसू म्हळ्यार द्वादशीक तशें पळय तुळस काडून नज म्हणटाची सांजे नंतर तुळस काडून नज म्हणटा तशी पळय केल्लेले काडलेली तुळस देवा आमी अर्पण करून अपराध जाता ते. तशीची बिल्वपत्र म्हणटाची बिल्वपत्रय तशीची एक पान सुचे दोन पान सुचे कुशिले बाविले वट्ट जल्लेले तशें पळय न्ही बिल्वपत्र पुटच सुचे तीन पानं सुचे बिल्वपत्र देवाक पावोका. भक्ती नवें भक्ती मुख्य नवें कशें आसलें इत्ते पानां देवा हांव तुका भक्तीन तुळस घालता म्हणून भक्ती आशिल्ली जन तसल कुशील तुळस आनी घालना चांगी हाण दिता तो. तशी केल्ल्यार जाल्लें म्हूण म्हणलें भावनाश्चनाच भक्ती मुख्य म्हूण सांगून. तशी महाभारतांत एक काणी पळया हे पत्र म्हूण मनशाक एक काणी महाभारतांतली दुर्योधनान एक पंत दुर्वास ऋषीक प्रेरेपण करूस कसं न्ही म्हूण म्हळ्यार तुमी थंय रानां वतना उडगासान पांडवाले आतिथ्य घेवका. तांकां सुर्यान कसं की एक अक्षय पात्र दिला की तशी थंय कसलें उणिना दुर्वास सुरवे म्हणटाची तांकां जत्वे आमकां आतिथ्य दिवच्या मिगल व्हडलो शिश्य घडण असं म्हणटना दुर्योधन सांगतना बा पांडवा तुमी तुमकां भारी खूश जाता तुमकां बैस म्हूण आतिथ्य दितलीची तांकां कसले बाद जायना बा तांकां सुर्यान अक्षय पात्रांनी दिला आसो म्हूण सांगून दुर्वास वताची पांडवा लांगा कळ्ळें वचून थंय वचून तांणी धर्मरायाला सांगताचे आमकां जोर भूक जाता आमकां तूं भोजन घाल का आमी एक न्हंयतून हांव न्हू येताची म्हूण तांकां दुर्योधनाल प्रेरेपण नवें वच्या म्हूण चमकले जन कितलो वेळ जाल्यार येनाची हांगा तांणी वतनाची सुमार वेळ जाल्ला थंय पावतना धर्मरायाल आसूच कडेन थंय तांगेलें जेवण जालां तांकां सुर्यान एक अक्षय पात्र दिला वय जाल्यार एक ते नियम घालेले सुर्यान कसले म्हूण म्हळ्यार द्रौपदीन खाल्ली नंतर मागीर ते अक्षय पात्रांत कसले येना म्हूण सांगून तशी ते दुस वेळ जाल्यार देखून द्रौपदी पाप जेवण करून जेल्ला खंय ती गेले. आतां दुर्वासान येवन जेवणा येता म्हूण सांगून 10 सहस्र शिश्य खंय तांकां घेवन न्हंयतल्यान हांव येता म्हूण धर्मरायाले सांगला. धर्मराय येवन पांचालीले सांगता अशी दुर्वास ऋषीन येता म्हणला तूं जेवणा तयार करी कसं करचें आमगे तुगेलें जेवण जालें म्हणटा बाई मुगेलें जेवण जालें यो धर्मरायाक हांव जायत म्हूण ओपलो आतां ही गेलें जेवण जाल्यार आतां कसं करचें उतरां चुकल्यार धर्मराय आव तशें पळय आजवरान चुकनी बैलेले द्रौपदीला सांगता की कसं करचें गोता कसं करचें ती काय कसं करचें म्हूण कळना कृष्णाल उडगाच तांकां कसले कश्ट कृष्णाल उडगास करचें ती कृष्णाक भक्तीन रथपूर्वक जन आपयत की दुःशासनादहं पूर्वं सभायां मोचिता यथा तथैव संकटातस्मान् मामुद्धर्तामिहार्हसि. हे कृष्णा हे परमात्मा तू पुढे म्हाका दुःशासनान सभास्थानांत तूं तांडून हाडतना एक वस्त्र धारण करून आसतना तसल संकटांत तूं म्हाका उद्धार केला न्हू परमात्मा आतां तूं म्हाका उद्धार करी यो म्हण सांगून ती मागता की कृष्णाक हे धर्म संकटां दुखून आमकां रक्षण करी पार करी. दुर्वास ऋषीन मिगेल बामणाला येत म्हूण म्हणला जेवणाक तांणी ओपल्यांची कसलें ना हांगा कसं करचें मिगेल जेवण समीत जाल्ला कृष्णा कसलेंय जेव तूं म्हाका राखू का तूं म्हाका धर्म संकटां दुखून मुक्त कोर का म्हूण सांगून ती कशी सकडी मागता म्हणना पाप कृष्णाक आपयता ती आपयतना कृष्ण येता ते कृष्ण तीन आपयले कुडले तिका थंय मेळ्ळो कृष्ण आयलो प्रत्यक्ष जाल्लो आनी कृष्ण म्हणटा की आयला पळय द्रौपदी हांव तूं आपयल न्हू म्हाका इतें आपयल तुवें म्हूण म्हणटना ती कसं की सांगका म्हणून अशें जालां ना दुर्वास म्हूण सांगका जाल्यार म्हाका सुरवे वाडी गो जोर भूक जाला थंय दुखून येयल ना हांव म्हणटना ती बारी बेजार जाता खंय हसता खंय आनी सांगता की हे कृष्णा मुगेलें जेवण जावन अक्षय पात्र धुवन उमटी घालून जाल्ला हांव
मेग्गेल कष्ट हेंच्यात कसं न्ही दुर्वासो शिष्यांक घेवन हांगा भोजना खातीर येत म्हूण सांगून चमकलाकय मेगल बामणा लागीं आतां हांव तें अक्षय पात्र धुवन उमथी दवरून जला नम कृष्णा हेंची संकश्ट परिहारा खातीर तुका आपयला रे तुवय मेघलाक जेवण वाडी म्हूण म्हणतवे म्हूण सांगून रडतकय ती तेन्ना कृष्ण हासतकय कसं सांगता कृष्णेन नर्मकालोयम कृच्छ मेणातुरो मयी शीघ्रं गच्छ मम स्थालीम आनयित्वा प्रदर्शय हे द्रौपदी तू कसले ते इदकून प्रयाण करून येयला म्हाकाय भूक जेता हांव भुकेन हांगा म्हाका कसल करचें म्हूण कळना तूं म्हाका तमाश करतवे आनी न्हू तर राबून पळय वस खंय तें दुर्ला पळया तें अक्षय पात्र हाड म्हाका दाखय म्हूण म्हणटा पांचाल हाडतकय सगळे अक्षय पात्र धुवन जेला कृष्णालय दवरता कृष्ण सूक्ष्म जावन पळयता की ती दुल्लेला ग्राचारा समजयनी पळय आमी आयदन धुताना कुठं धुका म्हणटा पळय हांगा द्रौपदीन धुल्लेल समजयनी तांतू एक भाजी पाल्लो शिलकय ते भाजी पाल्लो कृष्ण खातकय आनी सांगतकय विश्वात्मा प्रियताम देव तुष्टश्चास्त्विती यज्ञबुख हे विश्वात्मा म्हळ्यार हें एक चूर तूं पाल्लो धुतना वरलो पाल्लोच न्हू तें खाल्लें सकड यज्ञाचे भोक्त्र जावन आशिल्लो विश्वात्म तृप्त जाल्लो म्हूण म्हणली कुडले थंय न्हंयतल्या लागीं स्नान जावन संध्यावंदने बसल्यात की दुर्वासाने तांगेले शिश्य हांकां पोट भोर न्हयले कितले वेळ जाल्यार हन्याना तेल पळोवन सहदेवा पेटयल की दुर्वासाक आनी ते शिश्यांक जेवणाक घेवन यो म्हूण कृष्णान सहदेव थंय वतना हें शिश्य पळय दुर्वासाला सांगता की कसं न्ही जेवणीची खायनीची कसले ना हांगा गळ ताळ भोर नायला थंय वचून कसो करचें उसर घेवच्या काही जायना म्हणटना दुर्वास सांगता की वय म्हाका तशी जतरस पळय पांडव महात्म कई हरिभक्त कई कसं की कृष्ण अल्प वाड जतरस दिसता हांगा आमी राबची नाका सुरवे वचा आमी म्हण दंदांनी थंय दुखून चमकलीच कय तेदना पांचाली पांडवांक सांगतके पळयल वे धर्मात्मांक केन्नाय कृष्ण दुख्ख दिना म्हूण हाका सांगचें म्हूण सांगून तशी पत्रम म्हूण हांगा म्हणटना आमकां द्रौपदीले खाणी उडगासचली आनी वरलेले फायचे दिसाक आमी पळयवे आजी सांगिल्ले गीतामृत सार परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु।